काल तुम्ही व्हेज बर्गरची रेसिपी बघितलीच असेल. ज्यांनी नाही बघितली त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या खाली लिंक देते आहे, तेवढं चेक करून घ्या. त्याच टिक्कीमधून जवळजवळ 10 दिवसांनी ही एक बर्गरची रेसिपी क्रिएट केलेली आहे. दोन्हीही बर्गर व्हेज आणि नॉनव्हेज खायला खूप भारी लागतात. फरक फक्त टिक्कीमध्ये आहे. व्हेज बर्गरची टिक्की मी कॉर्नफ्लेक्स आणि कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणात घोळवली होती आणि एक बर्गरची टिक्की मी ब्रेड क्रम आणि मैद्याच्या मिश्रणात घोळवली आहे. चला तर पटकन बघूयात रेसिपी. फ्रीझरमधली बर्गर टिक्की 4 तास आधी बाहेर काढून ठेवली. ही टिक्की करून मला जवळजवळ 10 दिवस झाले होते. पटकन ब्रेड क्रमचा चुरा करून घेतला मिक्सरमधून आणि पुन्हा सजावटीसाठी घेतले कापलेले कांदा, टमॅटो, कोबी सगळे चिरून प्लेटमध्ये ठेवलं. मग पुन्हा मेयोनीज आणि केचपचा सॉस करून घेतला. एग ऑमलेटसाठी कांदा, टमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ आणि अंडी फोडून ऑमलेटचं मिश्रण एकीकडे तयार करून ठेवलं. व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल. आता दुसरीकडे मैद्याची पेस्ट करून घेतली किंवा स्लरी केली आणि बर्गर बन घेतलाय. आता टिक्की मैद्याच्या पेस्टमध्ये घोळून ब्रेड क्रमने कोट केली आणि गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतली. बघू शकता ही पण क्रिस्पी आहे, पण थोड्या वेळापुरती राहते. चला आता बर्गरला पण पटकन सॉस लावून घेऊया. मग लगेच एक ऑमलेट करून घेऊया, म्हणजे गरम गरम ठेवता येईल ना हो. शक्यतो लहानच ऑमलेट करा. मग बर्गरवर गरम गरम ऑमलेट ठेवून घ्या आणि त्यावर परत कांदा, टमॅटो आणि कोबीचा थर लावून घ्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही बर्गरमध्ये चीज स्लाइस पण ठेवू शकता. मग ठेवा त्यावर टिक्की आणि दुसरा बर्गर बन त्यावरती ठेवा. सेकंड बर्गर पण तसाच सजवून घ्या आणि एन्जॉय करा एक बर्गर. शेवटी दोन्ही बर्गरचे चेहरे मी तुम्हाला दाखवते. पण तुम्ही करताना मात्र कॉर्नफ्लेक्सवालाच बर्गर करा. दोन्ही बर्गर टिक्कीमध्ये काय फरक आहे हे सांगणं माझं काम होतं. बाकी तुमची इच्छा. प्रोसेस सेम आहे म्हणून व्हिडिओ फास्ट केलेला आहे. पण खरंच सांगते, कॉर्नफ्लेक्सची टिक्की खूप छान लागते खायला आणि जास्त वेळ कुरकुरीत राहते ॲज कम्पेअर ब्रेड क्रमच्या टिक्कीपेक्षा. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल की कॉर्नफ्लेक्सवाली टिक्कीची प्रोसेस इथे फॉलो करा.